नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हानिहाय महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरतीसाठीच्या जाहिराती यायला सुरुवात झाली असून आत्ता पाहू शकता जालना जिल्ह्यासाठीची जाहिरात आलेली आहे आणि सगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती ह्या अशाच एक एक करून येणार आहेत. 10 सप्टेंबरपर्यंत सगळ्या जिल्ह्यांतर्गत जाहिराती जाहीर होणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा ही जालना जिल्ह्याची जी जाहिरात आलेली आहे, जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या अंतर्गत महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. तहसीलदार पाहू शकता त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या अंतर्गत हे परिपत्रक 25 ऑगस्ट म्हणजे कालचं हे परिपत्रक आहे. तहसीलदार जालना, बदलापूर, बदनापूर, भोकरदन, धनसावंगी, जाफराबाद, अंबड आणि परतूर आणि मंठा यासाठी आहे. पाहू शकता या तहसीलदार म्हणजे तालुक्यांसाठी महसूल सेवक कोतवाल भरण्याबाबत 2026 शासनाकडून हे परिपत्रक जारी झालं होतं. आपण या अगोदर ते पाहिलं होतं. 19 ऑगस्टचं हे परिपत्रक यामध्ये स्पष्ट यामध्ये निर्देश देण्यात आले आहेत की 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी सगळी महसूल सेवक कोतवाल पदासाठीची भरती प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की उक्त संदर्भ 1 मधील शासन निर्णयामध्ये नमूद महसूल कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीतील महसूल सेवक संवर्गातील 2912 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत. तर या अंतर्गत पाहू शकता यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे जिल्हानिहाय ज्या रिक्त जागा आहेत भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती जागा तर 47 पदे रिक्त होती. तसेच कोतवालांची पदे भरताना संदर्भाधीन क्रमांक शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचं काटेकोरपणे पालन करून त्याप्रमाणे कोतवालांची पदे भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यायची आहे. तसेच सदरची पदभरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये पार पाडली जाईल याची देखील दक्षता हे घ्यायची आहे. तर सदर पदभरतीबाबत संदर्भीय शासन निर्णय 1 आणि 2 अन्वये कोतवालांची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित नियम मार्गदर्शक तत्वे हे निश्चित करण्यात आली आहेत. मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तर कोतवाल भरतीसाठीचा कार्यक्रम हा जालना जिल्ह्यासाठीचा आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी अशाच पद्धतीने हा कार्यक्रम जो आहे भरतीसाठीचा हा जाहीर केला जाईल. तर यामध्ये पहिल्यांदा पाहिलं तर मागासवर्गीय कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून बिंदूनामावली नोंदवही हे मंजूर करून घेतली जाईल आणि ही प्रक्रिया सुरू झाली 24 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीमध्ये ही प्रक्रिया राबवली जाईल. त्याच्यानंतरनं कोतवाल भरतीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती हे गठीत केली जाईल. 10 सप्टेंबरला ही निवड समिती गठीत केली जाईल. त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया आहे स्टेप आहे कोतवाल भरती प्रक्रियेसाठी जाहीरनामा ही जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. 15 सप्टेंबरला ही जाहिरात प्रसिद्ध होईल. आता पाहू शकता सगळ्या ज्या जिल्ह्या आहेत त्यांची प्रक्रिया अशाच पद्धतीने सुरू आहे. आपल्याकडे जरी हे जालना जिल्ह्यासाठीचं परिपत्रक जारी झालं असेल तरी प्रत्येक जिल्ह्यासाठी अशा पद्धतीचे निर्देश हे जारी झाले आहेत आणि या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत 15 सप्टेंबरपर्यंत जाहिराती या उपलब्ध होतील. जिल्हानिहाय ह्या जाहिराती दिल्या जातील. प्रत्येक जिल्ह्यासाठी किती जागा रिक्त आहेत तर तालुकानिहाय गावनिहाय रिक्त जागांची आकडेवारी त्यामध्ये दिली जाईल. त्याच्यानंतरनं जे उमेदवार अर्ज करतील त्यांच्यासाठी लेखी परीक्षेसाठी पात्र अपात्र उमेदवारांची यादी हे प्रसिद्ध केली जाईल 30 सप्टेंबर 2026 पर्यंत. ज्यांना प्रवेशपत्र पोस्टाने प्राप्त झाली नाहीत अशा उमेदवारांना तहसील कार्यालयामध्ये प्रवेशपत्र हे दिले जाईल. तारीख पाहू शकता 1 ऑक्टोबर 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 यातली जी बदली प्रक्रिया आहे चौथी ही खूप महत्त्वाची आहे. ही कट झाले यामध्ये अर्जामध्ये. तर चौथी जी प्रोसेस आहे हे ऑनलाईन अर्जासाठीची आहे. म्हणजे ऑनलाईन अर्ज केल्यानंतरनं यामध्ये उमेदवार जे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील आणि अपात्र ठरतील त्यांची यादी ही जाहीर केली जाईल. 15 सप्टेंबर नंतरनं ही अर्ज प्रक्रिया सुरू होते. जाहिरात दिल्यानंतरनं त्याच दिवशी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुविधा जी आहे ही उपलब्ध करून दिली जाईल. त्याच्यानंतर लेखी परीक्षा जी आहे 4 ऑक्टोबर 2026 रोजी हे लेखी परीक्षा आयोजित केली जाईल, घेतली जाईल. अशा पद्धतीने हे संपूर्ण वेळापत्रक हे असणार आहे.
तर या पद्धतीने तुम्ही पाहिलं तर हे वेळापत्रक जारी झालेलं आहे. संपूर्ण माहिती थोडीशी सोप्या स्वरूपामध्ये जाणून घेऊयात. 47 पदांसाठी जालना जिल्ह्याअंतर्गत हे पदासाठीचं यामध्ये परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. महसूल सेवक कोतवाल पदासाठी बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, अंबड, परतूर आणि मंठा या तहसील क्षेत्रामध्ये ही भरती प्रक्रिया चालण्यासाठी राबवली जाणार आहे. आता जालना जिल्ह्याचं संपूर्ण वेळापत्रक आपण पाहिलं. 15 सप्टेंबरला जाहिरात येईल. 16 सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर असेल आणि परीक्षा ही 4 ऑक्टोबर 2026 रोजी घेतली जाईल. हे पूर्णपणे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. आता ही परीक्षा जी आहे सकाळी 11 ते 1:30 वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती सुद्धा जालना जिल्ह्याच्या वेळापत्रकामध्ये स्पष्टपणे सविस्तर दिलेली आहे. परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 5 ऑक्टोबरला प्राथमिक उत्तर तालिका जी आहे लगेचच प्रसिद्ध केली जाईल आणि 6 ऑक्टोबरला उत्तर तालिकेवर हरकती किंवा आक्षेप नोंदवता येईल. त्याच्यानंतरनं 8 ऑक्टोबरला अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध होईल आणि 10 ऑक्टोबरला कागदपत्रांची पडताळणी करून उमेदवारांची निवड ही केली जाऊ शकते. शेवटी 12 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यासाठीचं नियोजन हे दिलेलं आहे. म्हणजे सगळी भरती प्रक्रिया ऑक्टोबरमध्येच पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशा प्रत्येक जिल्ह्यासाठी या जाहिराती येऊन सगळी प्रक्रिया संपूर्ण सगळ्या जिल्ह्यांसाठी 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे वेळापत्रक जालना जिल्ह्यासाठी जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे जालना जिल्ह्याचं वेळापत्रक संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू झालं आहे असं समजू नका. इतर जिल्ह्यांसाठी स्वतंत्र जाहिरात आणि त्यांचं वेगळं वेळापत्रक हे प्रसिद्ध होईल. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातून अर्ज करणार आहात त्या जिल्ह्याच्या अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा अधिकृत जाहिरातीवरच विश्वास ठेवा. आता परीक्षेबद्दल सुद्धा जाणून घेऊयात. जी काय माहिती दिलेली आहे त्यानुसार कोतवाल भरतीच्या परीक्षेमध्ये मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यांचा समावेश असेल. याशिवाय एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे कोतवालचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या तसेच पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याचीही अभ्यास करणं महत्त्वाचं ठरू शकतं. यासोबत तुम्ही ज्या जिल्ह्यातून अर्ज करणार आहात त्या जिल्ह्याची विशेष माहिती देखील अभ्यास करणं आवश्यक आहे. मागील प्रश्नपत्रिकांच्या आधारे जिल्ह्याची संबंधित प्रश्न हे विचारले जाऊ शकतात, ते सुद्धा करणं आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोतवाल आणि पोलीस पाटील भरतीच्या जुन्या प्रश्नपत्रिका या चेक करणं आवश्यक आहे. दोन्ही भरतीच्या प्रश्नपत्रिका अभ्यास केल्याचा परीक्षेचा संभाव्य पॅटर्न, प्रश्नपत्रिका काठिण्य पातळी आणि महत्त्वाचे विषय समजून घेण्यास मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्ह्यांतर्गत प्रश्नांची संख्या, परीक्षा पद्धत ही वेगळी असू शकते. त्यामुळे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरनं त्यातील परीक्षा पॅटर्न अंतिम मानावा. अजून परीक्षा पॅटर्न हा निश्चित झालेला नाहीये. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर कोतवाल भरतीच्या नावाखाली नोट्स, प्रश्नपत्रिका किंवा अभ्यास साहित्य, कंटेंट मटेरियल विक्रीसाठी असेल, त्यामध्ये कोणत्याही सामग्रीसाठी म्हणजे कंटेंट मटेरियलसाठी पैसे देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता म्हणजेच बरोबर पॅटर्न आहे का चेक करा आणि त्यानंतरच ते खरेदी करा. कारण अजूनही अधिकृत जाहिरातीमध्ये अभ्यासक्रम जो आहे हा निश्चित झालेला नाही आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न हे असू शकतं, कारण जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही परीक्षा राबवली जाणार आहे. सरकारी भरतीच्या अधिकृत अशाच महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय किंवा शासनाची अधिकृत सूचना याबाबतचा महत्त्वाचा विश्वसनीय स्रोत तुम्ही मानू शकता. या भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी जे महत्त्वाचे विषय आहेत त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कोतवालांचे अधिकार आणि कर्तव्य, पोलीस पाटलांचे अधिकार आणि कर्तव्य, तुमच्या जिल्ह्याची विशेष माहिती यावर लक्ष देणं आवश्यक आहे. तर आता ही 47 पदांसाठीची जालना जिल्ह्यासाठीची जाहिरात ही प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये कोणत्या तालुक्यासाठी, कोणत्या गावासाठी किती जागा आहेत हे जाहिरातीमध्ये स्पष्ट होईल. 15 सप्टेंबरला किंवा त्याच्या अगोदरच बहुतांश जिल्ह्यांसाठीच्या जाहिराती या उपलब्ध होतील आणि याबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी डुकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.